नमस्कार. जेव्हा आपण भारताच्या प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? उंच उंच इमारती, चमकणारे मॉल्स, धावती मेट्रो, बरोबर ना? पण हे पूर्ण चित्र आहे का? भारताचा खरा आत्मा तर वसलाय आपल्या गावांमध्ये. आणि म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की ग्रामीण विकास हा भारताच्या खऱ्या प्रगतीचा कणा का आहे. ही एक कहाणी आहे दोन भारतांची. एकीकडे आहे तो इंडिया, जो झपाट्याने पुढे जातोय, आधुनिक संधींनी भरलेला, आणि दुसरीकडे आहे तो भारत, जो आजही आपल्या खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे, जिथे विकासाची किरणं पोचायला अजूनही वेळ लागतोय. ही दोन जगं एकत्र कशी अस्तित्वात आहेत? चला जरा खोलात शिरून पाहूया. हे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. शहरांमध्ये काय दिसतं? एकदम मॉडर्न लाईफस्टाईल, मोठमोठे उद्योग, नोकरीच्या संधींची रेलचेल. आता याचा अगदी उलट चित्र आहे गावांमध्ये. तिथे आयुष्य आजही शेतीभोवती फिरतंय, गरिबी आहे आणि प्रगतीचा वेग खूपच मंद आहे. आणि ही जी दरी आहे ना, तीच आपल्या विकासातली सगळ्यात मोठी अडचण आहे. पण प्रश्न असा आहे की ही दरी, ही असमानता इतकी वाढलीच कशी? यामागची कारणं काय आहेत? चला, या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हे चित्र नेमकं किती गंभीर आहे. हा आकडा बघा, थक्क करणारा आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची जवळपास 68.84% लोकसंख्या म्हणजे 2/3पेक्षाही जास्त लोक आजही गावांमध्ये राहतात. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की भारताची प्रगती म्हणजे फक्त शहरांची प्रगती नाही, तर या कोट्यवधी लोकांची प्रगती. हा आकडाच आपल्याला ग्रामीण विकासाचं महत्त्व पटवून देतो. आणि या प्रचंड ग्रामीण लोकसंख्येपैकी विचार करा, तब्बल 1/3 लोक आजही दारिद्र्य रेषेखाली जगतायत. म्हणजे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही विकासाचा प्रकाश अजून त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला नाहीये. ही आकडेवारी खरंच आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी आहे. आता इथे एक मोठा विरोधाभास आहे. देशात काम करणारे सर्वाधिक लोक कोणत्या क्षेत्रात आहेत? तर शेती आणि त्याच्याशी संबंधित कामांमध्ये, म्हणजे जवळपास 60% लोक. पण देशाच्या एकूण उत्पन्नात म्हणजे GDPमध्ये या क्षेत्राचा वाटा किती? तर खूपच कमी. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे सगळ्यात जास्त माणसं राबतात तिथे सगळ्यात कमी पैसा निर्माण होतोय. हाच तो आर्थिक असमतोल ज्याबद्दल आपण बोलतोय. आणि हो, ही दरी काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये. याला एक मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर बघा, आपला सगळा भर शहरी औद्योगिकरणावर होता. आणि नंतर जेव्हा जागतिकीकरणाचं वारं आलं तेव्हा गावाकडचे छोटे छोटे कुटीर उद्योग जे पिढ्यानपिढ्या चालत आले होते ते या मोठ्या स्पर्धेत टिकूच शकले नाहीत. आणि हळूहळू ग्रामीण भाग विकासाच्या शर्यतीत मागे पडत गेला. बरं, मग या समस्येवर उपाय काय? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल, एका अशा महान विचारांकडे जो विकासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. महात्मा गांधी. त्यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणायचे, भारताचा खरा विकास म्हणजे खेड्यांचा विकास. त्यांचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. जोपर्यंत आपली गावं स्वयंपूर्ण आणि विकसित होत नाहीत तोपर्यंत देशाची प्रगती ही वरवरची आहे, ती खरी प्रगती असूच शकत नाही. विकास हा शहरांकडून गावांकडे नाही, तर गावांकडून मुळांपासून सुरू व्हायला हवा. तर मग आपण जेव्हा ग्रामीण विकास असं म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे फक्त शेतीत सुधारणा करणं एवढंच आहे का? अजिबात नाही. ग्रामीण विकास ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. याचा अर्थ आहे गावात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तिथल्या लोकांचं कौशल्य वापरून त्यांचं सामाजिक आणि आर्थिक जीवनमान सुधारणं. म्हणजे फक्त शेती नाही, तर संपूर्ण गावाच्या आयुष्याचा, त्यांच्या गरजांचा विचार यात आहे. म्हणजे नेमकं काय काय आहे? तर गावातल्या प्रत्येकाला पक्कं घर मिळायला हवं, मुलांसाठी चांगली शाळा, उत्तम प्रशिक्षण, सगळ्यांसाठी आरोग्याच्या सोयी, स्वच्छता, गावात चांगले रस्ते, दळणवळणाची साधनं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथेच रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला हव्यात. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरा सर्वांगीण ग्रामीण विकास होतो. आणि हे सगळं कुणासाठी? या सगळ्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर तो आहे गावातला शेतकरी, शेतमजूर आणि असे सगळे समाजघटक जे आजवर विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिले आहेत. त्यांना सक्षम करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हेच ग्रामीण विकासाचं मूळ उद्दिष्ट आहे. ठीक आहे, हे सगळं ध्येय चांगलं आहे, पण ते प्रत्यक्षात कसं आणायचं? हा बदल घडवण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलावी लागतील? प्रगतीचा हा मार्ग कसा असेल? चला, काही ठोस उपायांवर एक नजर टाकूया.
तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला खरंच मजबूत करायचं असेल तर आपल्याला 4 मुख्य स्तंभांवर काम करावं लागेल. पहिलं म्हणजे फक्त शेतीवर अवलंबून न राहता इतर व्यवसायांना संधी देणं. दुसरा, तिथेच स्थानिक पातळीवर उद्योग उभे करणं. तिसरं, रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा सुधारणं. आणि चौथा, तिथल्या लोकांना रोजगाराची हमी देणं. हे 4 स्तंभ ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलू शकतात. आणि हे करण्यासाठी काही गोष्टी तातडीने कराव्या लागतील, जसं की पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांसारख्या शेतीला जोड देणाऱ्या व्यवसायांना प्रोत्साहन द्यायला हवं. गावात जो काही शेतमाल पिकतो त्यावर तिथेच प्रक्रिया करणारे छोटे उद्योग उभे करायला हवेत. वीज, सिंचनाच्या सोयी आणि तयार माल विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं तर अत्यंत गरजेचं आहे. आणि हो, या सगळ्या विकास प्रक्रियेत गावकऱ्यांनाच सहभागी करून घ्यायला हवं. जर हे झालं तर गावातच रोजगार मिळेल आणि लोकांना पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की आपण असा विकास कसा साधणार जो फक्त काही शहरांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो देशाच्या कानाकोपऱ्यात शेवटच्या माणसापर्यंत पोचेल. शहरी आणि ग्रामीण भारतातील ही दरी आपण कशी मिटवणार, या मोठ्या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या अर्थाने भारताचं उज्ज्वल भविष्य दडलेलं आहे. यावर नक्की विचार करायला हवा.